महिना समस्या संघर्ष परीक्षेचा, तरीही भरपूर मोठ्या लाभाचा। संभ्रम ना केवल आपको कमज़ोर बनाता है, बल्कि आपकी हार का कारण भी बन सकता है। खूप वेळा चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा उशिरा निर्णय घेतल्यामुळे आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो। आपण खूप विचार करत राहिलो आणि योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर आपल्या पदरी अपयश पडतं। ही बाब कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण ऑगस्ट 2024 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क रास अत्यंत संवेदनशील असली तरी या काळात तुमच्या स्वभावात थोडी उग्रता येईल। प्रेमळपणा हा तुमच्या राशीचा स्थायी भाव आहे, मात्र या महिन्यात त्यात कुठेतरी थोडासा बदल घडून तुम्ही थोडे उग्र कठोरपणे वागाल। तुमच्या वागणुकीत झालेला हा बदल तुमच्या जवळच्या व्यक्तीला जाणवल्याशिवाय राहणार नाही। साहजिकच या सर्व गोष्टींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील पडेल, म्हणून या बाबतीत अत्यंत जागरूक राहायला हवं। आपल्या मूळ स्वभावानुसार जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करायला हवा, ते तुमच्यासाठी आवश्यक राहील। धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या धनस्थानामध्ये लाभेश आणि सुखेश यांची युती घडून आलेली आहे, जी सकारात्मक स्थिती दर्शवित आहे। मात्र तिथेच व्ययश देखील असल्याने धनलाभ होणं आणि तेवढाच खर्च देखील होणं अशी शक्यता तिथे निर्माण होत आहे। या काळात तुमचा अनेक कारणांनी खर्च होईल, मात्र धनलाभ देखील होईल। कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येण्याची शक्यता आहे। त्यानिमित्ताने नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील, कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल, काही गप्पा गोष्टी घडून येतील, त्यातून एक समाधान देखील तुम्हाला प्राप्त होईल, जे उत्तम जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतं। म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या मनामध्ये थोडासा नकारात्मक भाव निर्माण होऊ शकतो। म्हणजे जाऊ द्या ना, केल्याने काही होत नाही, असेल माझ्या हरी तर देईल खाटल्यावरी, असा काहीसा तुम्ही विचार कराल। आजचं काम उद्यावर पाठवाल, तर कृपया असं कोणीही करू नये, कारण या महिन्यात केलेल्या कामातून सकारात्मक प्रॉडक्टिव्हिटी निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे। अशा काळात जर आपण आपले कर्म नाकारले तर स्वतःच्या हाताने आपण स्वतःचं नुकसान करून घेत असतो। ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमचे चतुर्थेश कुटुंब स्थानात विराजमान आहे। कुटुंबामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होणं, आईमुळे सौख्य निर्माण होणं यासारख्या सुखद गोष्टी घडून येतील। घराच्या नूतनीकरणासाठी तुम्ही खर्चाचा विचार कराल। या काळात खर्च होण्याची शक्यता तशी कमी आहे, मात्र तसा विचार नक्कीच सुरू कराल। याशिवाय आईच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देखील तुम्हाला या काळात देण्यात येत आहे। शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेकॅनिकल, टेक्निकल, फार्मसी क्षेत्रातील कर्क विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रचंड मोठा यशाचा आहे। जे जातक मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना मोठ्या प्रगतीच्या संधी प्राप्त होतील। खूप मोठं शैक्षणिक यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं। प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल, तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना मोठ्या यशाचा राहील। म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, कारण
शिक्षणात आणि अभ्यासात होणारी प्रगती दीर्घकाळ लाभ देणारी असते. तुम्हीही बनू शकता उत्तम ज्योतिषी. मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण, नोकरी, लग्न, वैवाहिक आयुष्य, जोडीदार, संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची, समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात. या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे. तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा GPS सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे. हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा. आणि हो, फी फक्त 500 रुपये. चला तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम ज्योतिष. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांचं आरोग्य या महिन्यात सर्वसामान्यपणे उत्तम राहील. ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल. हितशत्रूच्या कारवाया सुरू राहतील, मात्र त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायला हवं, कारण हा महिना तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. त्यांचा विचार करून आपला वेळ वाया घालवू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक कर्क जातक गेले दीड वर्षापासून प्रचंड परिश्रम करीत आहेत. सातत्याने मोठी अपेक्षा धरत आहे, मात्र यश काही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. खूप संघर्ष करून तुम्ही कार्य करीत आहात. हे जरी सर्व सत्य असलं तरी एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल की वर्षभरानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा मोठा लाभ झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. कधीकधी काय होतं की रोजच्या व्यवहारात आपल्याला फायदा लक्षात येत नाही. थोडा काळ निघून गेल्यानंतर जेव्हा आपण अकाउंट घेऊन बसतो तेव्हा त्यातील लाभ आपल्याला दिसून येतो. तशी काहीशी परिस्थिती तुमची राहील. नोकरी करणाऱ्या कर्क जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम प्रगतीचा म्हणता येईल. मागील काळात पात्रता असूनही तुम्हाला पदोन्नती मिळाली नाही. या काळात कदाचित ती पदोन्नती अचानकपणे तुमच्याकडे चालत येईल. तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. अर्थात त्यासाठी आवश्यक परिश्रम, प्रयत्न हे तुम्हालाच करावयाचे आहे. ही बाब देखील लक्षात घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास धनेश राशीत असणं, लाभेश धनात असणं हे अत्यंत मोठे शुभसंकेत म्हणता येईल. कर्क जातकांना सध्या शनिदेवांची ढैया सुरू आहे. त्यामुळे ते तुम्हाला परिश्रम करायला लावतात, संकट देतात. परिश्रम आणि ते संकट तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी असतात. भाग्यात राहू असल्यामुळे अनेक वेळा हातातोंडाशी आलेली संधी निघून जाते. मात्र गुरुदेव तुमच्या लाभस्थानात बसलेले आहेत. ते या सर्वांमधून मार्ग काढून तुम्हाला रस्ता बनवून देतील. विशेष बाब म्हणजे तुमच्यासाठी राजयोग कारक असलेले मंगळदेव देखील लाभस्थानात विराजमान आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे संकट जरी आली तरी तुम्ही शांततेने, सौम्यतेने प्रगती करत राहाल. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. तसंच ते तुमच्या राशीसाठी राजयोग कारक देखील आहे. मंगळदेव ज्या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे, ज्यामुळे कर्मातून लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. तुम्ही जेवढे जास्त कर्म कराल तेवढा जास्त लाभ तुमच्याकडे चालत येईल. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हा काळ खूप मोठ्या लाभाचा म्हणता येईल, कारण तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा अत्यंत शुभ मानला जातो. तसंच आधी सांगितल्याप्रमाणे कर्मेश असलेले मंगळदेव देखील तुमच्या लाभात विराजमान आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी या काळात निर्माण होणार आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता काही कर्क जातक मुख्यतः शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. तसंच
जे कर्क जातक आधीच शिक्षणासाठी परदेशात गेलेले आहे त्यांना तिथे नोकरी लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. शैक्षणिक कारणासाठी या काळात तुमचा बऱ्यापैकी खर्च होईल. प्रवासावर देखील खर्च होईल. घरातील इंटिरियर डेकोरेशन किंवा वास्तूचं नूतनीकरण यावर देखील खर्च होईल. म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ असतात, तर काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्क जातकांसाठी 10, 19 आणि 27 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. तसंच 7, 17 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे. परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं. अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात. त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे. दररोज तुम्ही त्या मंत्राचा जप करावा. त्यानुसार कर्क जातकांसाठी ओम सुखासनोपविष्टाय नमः, ओम सुंदराय नमः, ओम घनाय नमः हे मंत्र सुचवण्यात येत आहे. त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आपण 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.